जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे का माझं? हो, ऐकू येते सर. हा, ठीक आहे. अं, हेच आहेत का अजून लोक बरेच? ठीक आहे, आपण सुरुवात जय करूया. गुरु. जय गुरु. काल कुठपर्यंत जवळपास मला वाटतं बऱ्याच तुमचं चौथ्या भागातलं बरंच झालंय ना, चौथ्या पाठातलं. कालचा तो चार्ट राहिला होता सर, लिहायचा राहिलाय आमचा. अच्छा, ठीक आहे, बघूया कुठला आहे ते. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आता बहुतेकांना आता पुस्तकं मिळाली असतील, एक दोघं अगदी क्वचित सोडले तर, बरोबर? कोणी आहे का की ज्यांना पुस्तकही नाही मिळालंय अजून? असेल तर मला ग्रुपवर मेसेज पाठवा. आपण सगळ्यांना पाठवलेलीच आहे मी, एखाद्याचं फक्त प्रवासात असेल एवढंच. तर ठीक आहे, आपण बघूया कुठलं. हे झालं असणार तुमचं अहमचं, बरोबर? ही वाक्य झाली असणार, बरोबर? त्वम राहिलंय. त्वम राहिलंय ना, ठीक आहे, त्वम नंतरच आहे, तसे काही प्रश्न नाही. हा, म्हणजे लिहून तरी घेतो ना, मग ते पूर्ण लिहिलं होईल. नाही आणि मग भाग्यश्री, ऐका ना, नाही नाही, आता ना आज आपला जरा वेगळाच विषय आहे. ओके, त्यामुळे सध्या ते राहू द्या. त्वम वगैरे पुढे आहे, करायचंच आहे आपल्याला. हा, येईल तसं. हा, आज जरा एक सर, वेगळा माझं कन्सेप्ट आहे. फलमचं पण राहिलंय. हा, सर, नाही ठीक आहे, हे माझं बघा, हे फलमचं पण राहिलंय. ऐका ना, ऐका, ह्या सगळ्या PDF तुम्हाला देणारच आहे आणि तुमच्या पुस्तकात पण हम्म, आहेतच तसं ह्या सगळ्या गोष्टी. हा, तर त्यामुळे हम्म. आता एक जरा वेगळा कन्सेप्ट. आपण आतापर्यंत आपण सगळी वाक्य, भाषांतर, मराठी टू संस्कृत, संस्कृत टू मराठी, हे कुठल्या काळामध्ये शिकलो? वर्तमान. वर्तमान काळ. हा, बरोबर, सगळं आपण वर्तमानात काळ शिकलो. इनफॅक्ट जेव्हा जेव्हा तुमचे काही प्रश्न आले असतील भविष्य काळातले किंवा भूतकाळातले, तेव्हा तुम्हाला सांगण्यात आलं की सध्या त्याला स्पर्श करू नका, ते नंतर बघू. बरोबर, सध्या ते तसली हो, वाक्य करायचा प्रयत्न करू नका, असं आपण सांगत होतो, नाही का? तर हो. आता हम्म. थोडीशी वेळ आली आता आपण थोडंसं भूतकाळाचं वाक्य बनवण्याची, किंवा ते कसं बनतं त्याच्याकरता काय रूप करायची ते करण्याची. तर संस्कृतमध्ये ना भूतकाळ तर आहेच, 2-3 प्रकारचे भूतकाळ आहे, पण त्याच्या आधी एक वेगळाच प्रकारचा एक धातू म्हणजे शब्दाचं किंवा क्रियापदाचं एक रूप आहे की ज्याने आपण त्या क्रिया भूतकाळात झाल्या असं व्यक्त करू शकतो. ती कशी युक्ती आहे ती बघूया आपण आज. हा, हे तुम्हाला हा चार्ट दिसतोय, हो. बरोबर? हा, मी वाचून दाखवतो तुम्हाला 2-3, मग तुम्हाला कळेल. गतहा म्हणजे गॉन किंवा गेलेला, गता म्हणजे गेलेली, गतम म्हणजे गेलेले, पीतहा म्हणजे प्यालेला, पीता म्हणजे प्यालेली, पीतम प्यालेले, पठितहा म्हणजे वाचलेला, पठिता वाचलेली, पठितम वाचलेले, दृष्टहा म्हणजे दिसलेले किंवा बघितलेले, पाहिलेले, दृष्टा पाहिलेली, दृष्टम पाहिलेले हवं इथं. हा, उक्तहा बोललेले किंवा म्हटलेले, उक्ता म्हणजे बोललेली, उक्तम म्हणजे म्हटलेले. लक्षात आलं साधारण पॅटर्न काय आहे तो सगळ्यांच्या? काय काय तुमची निरीक्षण काय आहे याच्यामध्ये? स्त्रियांसाठी हम्म, झालेलं आहे. म्हणजे सह आणि सा ते आहे, आणि आपल्याला झालेलंच आहे ना ते, लावला की नपुसकलिंगी. हा, बरोबर. हा, स्त्रीलिंगीमध्ये स्त्रीलिंगीमध्ये आकारांत, पुल्लिंगी आकार. पुल्लिंगीमध्ये विसर्ग, हा, अकारांत विसर्ग,
स्त्रीलिंगीमध्ये आकारांत विदाऊट विसर्ग आणि नपुसकलिंगीमध्ये अनुस्वार म, शेवटी गतम, पठितम, पीतम, दृष्टम. हा, पण आता ही सगळी जी शब्द आहेत ना, हे मूळ शब्द नाही आहेत. हे ना मूळ धातूपासून म्हणजे बनलेले क्रिया पूर्ण झालेल्या असं आहे ते ना. धातूपासून बनलेले हे शब्द आहेत. आणि एक लक्षात घ्या, ही क्रियापदं नाही आहेत. हा, हे सगळे शब्द आहेत. हा, हे काय आहेत? धातूपासून बनलेले शब्द आहेत. शब्द. आणि ते शब्द आपण ही विशिष्ट क्रिया झाली ते दर्शवण्याकरता हे शब्द वापरतो. हे लक्षात घ्या. हा, म्हणजे आपण आता पहिली पायरी म्हणून, भूतकाळ शिकण्याची पहिली पायरी म्हणून आपण शब्दांच्या उपयोगाद्वारे भूतकाळातली वाक्य कशी बनवायची हे शिकणार आहोत. आणि त्याच्याकरता आपण हे शब्द की जे क्रिया धातूपासून बनलेले आहेत, पण आता धातूपासून हे शब्द बनलेत, क्रियापद नाही. हा, जसं पठामी, पठावा, पठामा, पठती, पठता, पठंती वगैरे वगैरे आहेत ना, ती सगळी क्रियापदं राहतात. पण आता ही जी आहेत ना, ही क्रियापदं राहिलेली नाही आहेत आता. ही हे शब्द झालेले आहेत. समजलं तुम्हाला? हा, आपण आता उदाहरणार्थ म्हणजे आपण म्हणतो ना की लिखित, लिखित हा शब्द आहे. आपण आता लिखित हा शब्द जो आहे हा काय आहे? लिख धातूचं हेच रूप आहे. लिखित हाचं लिखित झालं. लिखित ज्याला आपण म्हणतो लिहिलेले, बरोबर. नंतर उक्त, उक्त म्हणजे नाही का, उक्त म्हणजे बोललेले, वाचलेले, बरोबर. भूत, आता भूत हा जो शब्दच आहे ना, तो भूभवती धातूचा हा भूत म्हणजे झालेले, असं भूत, भूत असा शब्द आहे हा, ज्याला आपण अक्षरशः म्हणजे भूत म्हणतो ना आपण कुठली, नाही का. तर भूत म्हणजे काय, जे झालेलं आहे ते आता ते अस्तित्व म्हणजे असं, त्या अर्थाने भूत असं. तर या शब्दांना काय म्हणतात की धातू साधित विशेषण म्हणतात. याचं पूर्ण नाव आहे भूतकालवाचक कर्मणी धातू साधित विशेषण. हा, भूतकालक म्हणजे काय, हे तुम्हाला ती क्रिया झाली असं दर्शवतात, झालेली आहे असं दर्शवतात, म्हणून त्याला भूतकाल वाचक आहे. तर कर्मणी, कर्मणी याचं मी जरा थोडं वेगळं सांगेन. धातू साधित म्हणजे काय, धातूपासून बनलेली किंवा धातूवर साधना केलेली अशी, त्या धातूवर प्रयोग केलेली आणि धातूपासून साध्य झालेली अशी ती धातू साधित. आणि ते शब्द आहे ते विशेषण आहेत, म्हणून त्याला धातू साधित विशेषण असं म्हणतात. कळलं? आता याचं हा, आता याची आपण थोडं कर्मणी नाही कळलं. कर्मणी धातू साधित कळलं. कर्मणी कर्मणी ते सगळ्यांनी म्यूट करा, तुमचा काहीतरी बॅकग्राऊंड आवाज येतोय कोणाच तरी. हा, तर मोहिनी पाठक. हा, तर आता कर्मणी काय हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतोय. फक्त याच्यात तुम्ही एक बघा तुम्ही की हे मी 2 रंगांमध्ये हा तक्ता केलेला आहे. एक डार्क ब्ल्यू मध्ये आणि दुसरा लाईट ब्ल्यू मध्ये. हे फक्त सध्या लक्षात ठेवा तुम्ही. मग का असा वेगळे रंग का केले हे मी सांगेन तुम्हाला. आता सांगतोच इथं. ह्याच्यात काय आहे की मी म्हटलं रामहा गतः म्हणजे राम गेला. आणि राम काय गेला, काय गेला असं उत्तर आहे का त्याला? नाही, राम गेला, नाही का. तसंच हा, मग झालेलं, हा, ही गोष्ट झाली. आता ही गोष्ट झाली, काय झाली, अरे गोष्ट झाली ना, परत काय काय विचारतोस, नाही का. किंवा तो खेळला. आता इथे काय खेळला हे थोडंसं इथे विचित्र आहे, पण ते सध्या जाऊ द्या. पण आता त्याच्याऐवजी मी चहा प्यायलो, काय प्यायलो, चहा प्यायलो, दूध प्यायलो, सरबत प्यायलो, रस प्यायलो, बरोबर. मी वाचले, काय वाचलं, पुस्तक वाचलं, संस्कृत पुस्तक वाचलं, गीता वाचली वगैरे.
मी पाहिले. काय पाहिले? सूर्य पाहिला, शाळा पाहिली, वगैरे वगैरे, नाही का? मी बोललो. काय बोललो? गीता बोललो, व्याख्यान बोललो, वगैरे वगैरे. तर ही जी डार्क ब्ल्यू मधली, डार्क निळ्या रंगातली जी वाक्य आहेत ना, ओळी आहेत ज्या, तर त्याला आपण म्हणतो सकर्मक क्रियापद. बरोबर? की ज्या धातूंना किंवा ज्या क्रियापदांना कर्म लागू शकतं, लागतंच असं नाही पण लागू शकतं, त्याला आपण म्हणतो सकर्मक. म्हणजे मी प्यायलो असं पण म्हणू शकतो, किंवा मी चहा प्यायलो, मग दूध प्यायलो असं पण वाक्य म्हणू शकतो. पण मी गेलो, आता गेलो म्हटल्यावर कुठे गेलो, केव्हा गेलो वगैरेची उत्तरं देता येतील. काय गेलो याचं उत्तर देता येईल का? नाही. आणि आपण आधी विभक्तीमध्ये बघितलं असेल की कर्म जे असतं ते नेहमी काय आहे हे विचारलं त्या क्रियापदाला की त्याचं जे उत्तर येतं त्याला आपण कर्म म्हणतो. बरोबर? काय प्यायलो? चहा प्यायलो. तो चहा हे कर्म आहे. काय प्यायलो? दूध प्यायलो. दूध हे कर्म आहे. मी काय वाचले? पुस्तक वाचले. पुस्तक हे कर्म आहे. बरोबर? मी बघितले. काय बघितले? दृश्य बघितले. काहीतरी चित्र बघितले. तर चित्र हे कर्म आहे. बरोबर? तर काही क्रियापद किंवा धातू हे सकर्मक असतात की ज्यांना कर्माची अपेक्षा असते, आणि काही क्रियापद असतात ती अकर्मक असतात, त्यांना कर्माची अपेक्षाच नसते. तर आता हे जे गतः किंवा गमगच्छतीचं गतः, क्रीड क्रीडतीचं क्रीडितः, आणि भूभवती खालची ओळ, तर ही जी 3 क्रियापद आहेत यांना कर्माची अपेक्षा आहे का? नाही. पण मधले जे 4 आहेत त्यांना कर्माची अपेक्षा आहे, म्हणून त्यांना आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. समजलं? अकर्मक म्हणजे ज्यात कर्म नसते ते, सकर्मक म्हणजे ज्यात कर्म असते ते, किंवा असते ते किंवा असू शकते ते, असं. समजलं? हे क्रियापदांचे 2 विभाग आपण करू शकतो. आता याचं हे आपण एक सकर्मक अकर्मक का समजून घेतोय, थोडं पुढे कळेल आपल्याला. हं? पण हे जे मी तुम्हाला सांगितलं, याच्यावर काही प्रश्न आहेत का सध्या? हे जे सगळे शब्द आहेत, विशेषण आहेत, ही तुम्हाला आपल्याला या या शब्दांचा किंवा या विशेषणांचा उपयोग आपण क्रिया झाली आहे हे दर्शवण्याकरता करतो. आणि या क्रियापदांचे 2 भाग पडतात, अकर्मक आणि सकर्मक. कळलं? ठीक आहे. इथपर्यंत कळलं ना? अजून आपण पूर्ण हा विषय संपला नाही आपला, आता जस्ट सुरू केलेला आहे, पण एवढं समजलं असेल तर आपण आता पुढे जाऊ. थोडक्यात आता सर म्हणजे झालं गेलं, आपण म्हणतो ना, झालं गेलं विसरून जा, तसं झालेलं गेलेलं. हा, अगदी झालं बरोबर. गेलं. हां. आणि हो. खेळणं म्हणजे ते पण हां. होऊनच गेलेली क्रिया आहे. बरोबर. थोडक्यात जे झालंय किंवा ते आणि जे गेलंय ते म्हणजे ते करेक्ट. अकर्मक. किंवा बरोबर. हल्ली बरेच जण लोक असंच बोलतात, मी गेलेली, तू आलेली, वगैरे वगैरे, असं, जे हो. योग्य मराठी नाहीये, पण नवीन पिढी नाहीये. असं बऱ्याचदा असं बोलते, नाही का? तसं. हां, हम्म. तसं. हां, तर हे तसला प्रकार आहे हा थोडासा. कसं आहे बघूया आपण. आता अजून काही क्रियापद बघूया. कृतः, कृता, कृता. धावितः, धाविता, धावितम्. धाविताचं काय आहे क्रियापद सांगा? धाव धावते. धाव. धावती. धाव हा, धाव. धाव धाव धावती. पतितः, धाव. पतिता, पतितम. याचं काय धातू आहे? धातू आणि क्रियापद. पत. पत पतती. बरोबर. हा. आगतः, आगता, आगतम. याचं काय धातू आहे? अधिक गत. अधिक गम. आगम, आगम आगच्छति. तसं ते गतः, पण इथे आ लागतं. गतः गता गतांचं आगता आगता आगतम. लिखितः, लिखिता, लिखितम. याचं काय धातू आहे? लिख, लिख, लिखती. बरोबर. स्थितः, स्थिता, स्थितम. याचा काय धातू आहे? स्था तिष्ठती. बरोबर. हा धातू. तिष्ठती आहे त्याचं रूप. शेवटचं तुम्हाला माहिती नसणार कारण ते खूप कठीण आहे. त्याची रूप खूप कठीण आहे. भुक्तः, भुक्ता, भुक्तम. याचं धातू आहे भुज. भुज म्हणजे काय, आपण जे भोजन म्हणतो ना,
तो शब्द हम्म. भुज धातूपासून तयार झालाय. पण त्याची क्रियापद आहे ते भुंगते वगैरे वगैरे अशी वेगळी आहेत, ती सध्या जाऊ द्या. पण धातुसाधित याचं सोपं आहे. भुक्तः भुक्ता भुक्तम. मी जेवलो, अहम भुक्ता. ती जेवली, सा भुक्ता. हा, असं समजलं. तर आता ही अजून आपण काही क्रियापद म्हणजे धातुसाधित विशेषणं बघितली की जे वापरून आपण वाक्य तयार करू शकतो. वाक्य तयार करू शकतो म्हणजे भूतकाळातली क्रिया याच्यातून आपण याद्वारे आपण व्यक्त करू शकतो. एखादी क्रिया ही भूतकाळात झालेली आहे ते आपण व्यक्त करू शकतो. समजलं. आता आपण 1 2 ही 4 आणि 4 8 आणि आधीची 8 अशी आपण 16 क्रियापदांचं किंवा धातूंचं आपण धातुसाधित विशेषणं बघितलेली आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगामध्ये. समजलं. पण पुन्हा एकदा सांगतो, हे जेव्हा बनतात तेव्हा हे शब्द आहेत. हे क्रियापदं नाही आहेत. ही आता क्रियापदं राहिलेली नाही आहेत. हे आता शब्द झालेले आहेत. त्यामुळे जे क्रियापदांचे आपले प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, मध्यम पुरुष वगैरे जे नियम असतात ना, ते याला लागू नाही पडत. ना, हे महत्वाचं. कसं ते आपण बघू. मग विशेषणासाठी काही वेगळे नियम आहेत का? नाही, ते बघू आपण कसे काय होतात ते. पण सध्या एवढं लक्षात ठेवा की ही विशेषणं आहेत, शब्द आहेत, म्हणजे थोडक्यात शब्द आहेत. ही क्रियापदं राहिलेली नाही आहेत. असं कसं आता बघूया आपण. आता हे परत तेच शिकवलेलं आहे याच्यामध्ये. आता इथं काही काही वाक्य आहेत बघा. कृतः. तर आता हे बघा, हे एक वाक्य बघा. कृष्ण बगीचात गेला. याचं अनुवाद असा होतो, कृष्णः उपवने गतः. समजलं. कृष्ण हा कर्ता, उपवने म्हणजे बगीचात किंवा उद्याने, गतः. समजलं. हे गतः म्हणजे गेला. आता राधा पण किंवा राधा ही तेथे गेली. ही म्हणजे किंवा पण म्हणजे सुद्धा म्हणजे अपि. राधा अपि तत्र गता गता. गता. हे दोन वाक्य आता कळले राधा. तुम्हाला. आता इथं कुठला धातू वापरलाय आपण, कुठल्या धातुसाधित वापरलंय. रादर गम गच्छतीचं जे धातुसाधित आहे ते आपण इथं वापरलं. बरोबर. पण फक्त पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे वेगवेगळी असल्यामुळे एका ठिकाणी कृष्णाच्या करता आपण गतः वापरलं, राधे करता आपण गता वापरलं. तर एक शंका होती, गतःच्या जागी गच्छती नाही चालणार ना वापरून? नाही, गच्छती म्हणजे वर्तमान काळ ना. ते होईल कृष्ण ना. उपवनात जातो. हा. आता आपण काय भूतकाळात व्यक्त करतोय आपण ती क्रिया म्हणून. ओके. म्हणजे आतापर्यंत सर आपण असं पण वाक्य असेल ना, ते कृष्ण बगीचात गेला होता. नाही, एक काम करू आपण. सध्या आहे समजून घेऊया आपण. मग पुढे जाऊया. सध्या हा जो धातुसाधित विशेषणं कशी वापरायची, कशी बनतात आणि ती कशी वापरायची हे आपण शिकून घेतो. ठीक आहे ना. तर ही दोन, पहिलं आणि दुसरं वाक्य तुम्हाला कळलं का? कृष्ण बगीचात गेला, राधा, कृष्ण हा उपवने गतः, राधा ही तेथे गेली, राधा तत्र गता. गता म्हणजे गेली. बरोबर. आता तुम्ही स्वतः अशी 2-3 वाक्य मला बोलून दाखवा. 4-5 वाक्य तुम्ही स्वतःच्या बाबतीतली बोला, दुसऱ्याच्या बाबतीतली बोला, काही चालेल. सोपी करा. नाही, लिलीसाठी लावला होता. नाही. बोला. ज्यांचा घरी काही गडबड असेल त्यांनी म्यूट करा. बाकीच्यांनी कोणाला बोलायचं आहे का वाक्य? मी बोलू खेळलो. का? बोला. ते लिखितचं ते धातूचं मी बोलते, म्हणजे लिहायला. बोला. रामेण पत्रम
लिखितः पत्रः नाही लिखितः नाही 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 तुम्ही ना सध्या एवढं कॉम्प्लिकेटेड करू नका. मला फक्त अकर्मक क्रियापद पाहिजेत. म्हणजे जिथं पत्रम वगैरे रामेण वगैरे एवढं कॉम्प्लिकेटेड करू नका सध्या. हा. हम्म. गेला, आला, हा म्हणजे मी जेवले लाईक दॅट. हा बस हा बरोबर. मी जेवले म्हणजे हा 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 अहम अम, भुक भुक्ता. हा हा आता तू भाग्यश्री म्हणजे मुलगी आहेस म्हणून तू म्हणशील अहम भुक्ता. बरोबर हा 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 बरोबर. बरोबर. हा दुसरं हा मी हा म्हणेल अहम भुक्तः म्हणजे मी जेवलोय. हा जेवलो. असं. हा हा बरोबर. हा अजून कुठला अजून कुठला शब्द होईल, क्रियापद होईल असं जे शाळेत मी गेले म्हणू शकतो. हा मी शाळेत गेले. मी शाळे हा अहम बोला. अहम पाठशाला गेलेला काय गतः. गता. गतः गता किंवा गता गता. गता स्त्री गता. असेल हा तर गता. दोन्ही. हा हा स्त्री हा असेल तर गता. हा असं. तर हे हा पहिल्या दुसरं वाक्यांचं हे लक्षात आलंय तुमच्या. बरोबर. आता आता याच्यामध्ये ही म्हणजे गतः किंवा भुक्तः हे दोन अकर्मक क्रियापद होती. त्यामुळे तिथे कर्माचा काही प्रश्नच नव्हता. आता इथे गंमत काय आहे की याला कर्मणी का म्हणतात? जेव्हा क्रियापद जेव्हा ते सकर्मक असतं ना तेव्हा कर्म प्रथमेत राहतं आणि कर्ता तृतीयेत जातो. समजलं? बघा आता त्याच्याकडून पाणी प्याले गेले. आता त्याच्याकडून म्हणजे काय? तेन जलम पीतम. समजलं? तेन जल म्हणजे काय प्यायला गेलं? जलम. जलम हे काय आहे? कर्म आहे. त्यामुळे जलम हे प्रथमेतच राहिलं. पीतम आता जलम हे नपुंसकलिंगी आहे म्हणून ते पीतम झालं. जलम पीतम कोणाकडून? तेन रामेण हा हा देवेन हा लक्ष्मणेन असं जलम पीतम. पण जो कोणी पाणी पिणारा असेल तो तृतीयच जाईल. समजलं? कळलं का? नाही नाही आता आता तृतीयेत जाईल तर राम हा जलम पितम असं नाही म्हणता येणार का? नाही रामेण. रामेण जलम पीतम. हं. हीच हा, हीच हा. हीच हीच खूबी आहे या या विशेषण वापरायची, धातू साधित वापरायची की इथं याला महत्व असतं कर्माला म्हणून याला कर्मणी म्हणतात. आणि कर्म जर सकर्मक क्रियापद असेल तर कर्म प्रथमेत राहतं आणि कर्ता तृतीयेत जातो. जर अकर्मक असेल तर कर्ता प्रथमेत राहतो. असं जसं कृष्ण हा गता, राधा गता असं. अहम परत भुंक्तः. एकदा सांगा. हा सर परत एकदा सांगा हे हा, प्रथम का हा सांगतो मी. एक कॅटेगरी आहे सगळी क्रियापद आहेत ती जे समजा जे क्रियापद आहे ते सकर्मक की अकर्मक हे आधी आपण ओळखायचं. ते कसं ओळखणार आपण? त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा. काय? या कायचं उत्तर जर योग्य उत्तर आलं, वेगळं उत्तर आलं तर ते क्रियापद सकर्मक आहे असं होईल. कर्म. हा हा आता जसं मी गेलो, आता गेलो म्हणजे जाणे. काय गेलो याचं उत्तर काय होईल? काहीच नाही, नाही काहीच का? नाही. हा हा नंतर हा मी जेवलो. आता काय काय जेवलो हा होतं तसं पण त्या अर्थाने ते सकर्मक नाहीये असं. हा नंतर उदाहरणार्थ मी धावलो. काय धावलो? काही नाही. मी पडलो. काय पडलो? काही नाही. अहम काही नाही. आगतः. आगतः काय आलो? काही नाही. मी बसलो. स्थितः काय बसलो? काही नाही. बरोबर. पण त्याच्याऐवजी मी लिहिलं. काय लिहिलं? पत्र लिहिलं, पुस्तक लिहिलं, हा नाही का काहीतरी लिहिलं, पेपर लिहिला, काहीतरी लिहिलं. हा असं. इनफॅक्ट भुक्तः मध्ये पण कर्म येऊ शकतं. हा कारण त्यामुळे ते हे केलेलं आहे, निळ्या अक्षरात केलेलं आहे आपण. हा असं. पण अजून आधीच बघूया आपण. हा हे झालेलं आहे. हा हा आता इथं गतात पिता मी प्यायलो. काय प्यायलो? दूध प्यायलो, रस प्यायलो. अहम पठिता पाणी मी प्यायलो. वाचले. काय वाचले? पुस्तक वाचले, वही वाचली, पत्र वाचले. मी पाहिले. काय पाहिले? हा
पुस्तक पाहिले, वही पाहिली, नाही का, आरसा पाहिला, खोली पाहिली, असं. मी बोललो, काय बोललो, वाक्य बोललो, कविता बोललो, पुस्तक बोललो, नाही का, काहीतरी असं. हा, मग ज्ञानेश्वरी वाचली, असं काहीतरी, नाही का, असं. तर काय करायचं, पहिल्यांदा त्या क्रियापदाला ज्याचा आपल्याला अनुवाद करायचा आहे मराठीतून संस्कृतमध्ये, त्या क्रियापदाला आपण आधी प्रश्न विचारायचा. काय हा, की काय, आणि कायचं उत्तर जर कर्म म्हणून आलं तर ते समजायचं हे सकर्मक आहे. त्या केसमध्ये मग कर्ता आपल्याला तृतीयेत न्यायचा आणि कर्म प्रथमेत न्यायचं. तसं ते बघू आपण. नाही तर बघा आता चौथं, त्याने पत्र लिहिले. हा, नंतर एक वगैरे जाऊ द्या. त्याने पत्र लिहिले. काय लिहिले? पत्र लिहिले. म्हणजे उत्तर आहे, म्हणजे म्हणजे सकर्मक आहे. म्हणून मग, आणि पत्र आहे का, पत्र म्हणून नाही, आधी वाक्य कसं करायचं, पत्रम लिखितम. बरोबर, सोपं करायचं आधी, पत्रम लिखितम. मग कोणी, आता याचा कर्ता कोण होता, तो म्हणजे 6चं तेन असं झालं. तेन पत्रम लिखितम. आता एक पत्र लिहिले म्हणून एकम ऍड केलं, नंतर म्हणून पश्चात केलं आपण. ते सगळे एडिशन्स आहेत. पण मूळ वाक्य काय, पत्रम लिखितम. कोणी लिहिलं, त्याने, आणि हे सकर्मक असल्यामुळे तेन पत्रम लिखितम. समजलं? एकम. हा हा, एकम हे त्याचं सर, विशेषण आलं. हा, बोला. सर समजा तो पाणी प्याला, कसं कसं करणार, तो पाणी प्याला. तो पाणी प्यायला. काय प्यायला? हा, काय प्यायला? जलम. पाणी प्यायला, जलम. हा, म्हणून मग जलम हे कुठलं लिंग आहे? नपुसकलिंग आहे. नपुसक. म्हणून जलम पीतम. हा, हा, पितमच येतं. पीतम. हा, जलम पीतम. आता तो कोणी प्यायले? त्याने. तो प्यायला. पण आता तो तृतीयेत गेला, तेन जलम पीतम. अच्छा, ते पण तेच होतं. होय, अच्छा. म्हणूनच बघा इथं मराठीत मी त्याच्याकडून पाणी प्यायले गेले असं लिहिलं, पण इकडं वहा उसने पाणी पिया, ही ड्रँक वॉटर. तो पाणी, ओके, ही ड्रिंक. बरोबर, पुढचं नाही वाचलं. बरोबर. ऐका ना, तेन जलम आणि पितम हे सगळं तृतीय ह्याच्यातच आलं का? नाही, ते तृतीय नाही. तृतीय फक्त कर्ता आहे. करता. तो, ती, ते कोण करताय ना, त्याचं तृतीय घ्यायचं. हा, आता नाही, तुम्हाला अजून कन्सेप्ट कळेल. आता आपण 5वं वाक्य बघूया. राधेने ते पत्र पाहिले. आता इथं क्रियापद काय आहे? पाहिले. काय पाहिले? काय पाहिले? पत्र. म्हणजे मग हे क्रियापद सकर्मक की अकर्मक? सकर्मक. त्यामुळे मग इथे पत्रम हे आणि नपुसकलिंगी आहे, त्यामुळे पत्रम. पाहिले म्हणजे काय येणार? नपुसकलिंगी असल्यामुळे दृष्टम. पत्रम दृष्टम हे मूळ वाक्य तयार झालं. कोणी पाहिले? राधाया. ऍक्च्युली राधाया नको, राधया पाहिजे हे. हा, मालया तसं राधया. मालयाप्रमाणे ना सर. हा, राधया. हा, हे याचं राधया असं पाहिजे. हा, तर राधया. हा, राधया तत् पत्रम दृष्टम. हे सगळं पण हे ऍडिशन आहे. मूळ काय? पत्रम दृष्टम, पत्रम लिखितम असं. मग आता त्यात लाल पत्र बघितले असं लिहायचं असेल तर रक्तम पत्रम लिखितम असं पण होईल, नाही का? म्हणजे विशेषण तर काही लावू शकतो आपण, पण मूळ त्या वाक्याचा गाभा काय आहे? क्रियापद, कर्म आणि कर्ता. तो आधी नक्की करून घ्यायचा. आणि कर्ता. बोला. सर, ते राधया, ते जे तृतीया झाली त्याचं म्हणजे ते कशी तृतीया, तो माला शब्द मला नाही आठवत आहे. माला माले माला हा, माला माले माला माला हा, अजून मालया गेला नाही. मालाभ्याम. हा, गेला नाही. अजून आपण आकारांत स्त्रीलिंगी शब्द घेतले नाहीयेत, ते नाही घेतलेले गेले आहेत. सिलेबस. त्यामुळे जाऊ द्या सध्या ते. सध्या एवढं लक्षात ठेवा की मालाप्रमाणे चालतं आणि त्याची तृतीय मालया अशी होते, म्हणूनही राधया झालंय. एक शंका होती की कर्त्याला
कर्म म्हणजे काय विचारलं कीच. आता कृष्ण उपवने गेला, इथे आपण कुठे गेला म्हणतो, तिथे क्रियापदाला कर्म होत विचारायचंय. नाही. तिथे नाही आता कुठे कर्त्याप्रमाणे होत ना. हा नाही नाही ऐका ना, कुठे गेला हा तर कुठे हा शब्द स्थानदर्शक आहे. हा हा ते कर्म होत नाही. हा ते कर्म होत नाही, तो कर्म स्थान कृष्ण हा के- कृष्णच हा गेला. हा केव्हा गेला, कधी गेला, कुठे गेला, कसा हा गेला. हा हा कर्म फक्त तुम्हाला हा काय याचंच काय उत्तर जे येईल ते तेवढंच कर्म. होतं. बस आता आलं समजलं. लक्षात. हा तर आता अजून पुढचं वाक्य घेऊ आपण. हा तिने जलदच ते वाचले. आता काय वाचले? पत्र. ते म्हणजे पत्र आहे, त्यामुळे ते हा तत्. हा आता तत् म्हणजे ते वाचले, तत् म्हणजे ते, बरोबर. तत् पठितम आणि तत् म्हणजे पत्र म्हणजे नपुंसकलिंगी असल्यामुळे पुन्हा तत् पठितम. आलंय. हा आता वाक्य झालं तत् पठितम. आता कोणी? तया. ते परत साच हा स्त्रीलिंगी. साची स्त्रीलिंगीचं तृतीया. तृतीय येतं तया. असं होतं. तया. हा बरोबर. तया तत् पठितम. हा असं. आणि मग ते जलदच म्हणून शीघ्रम, जलदच म्हणून एव. पण या शब्दांना सध्या फारसं महत्व नाही. आपल्या दृष्टीने सध्या आपण काय शिकतोय? तत् तया तत् पठितम. तिने ते वाचले. समजलं? तया तत् पठित. ठीक आहे. आता पुढचे 7वं वाक्य. वृक्षावरून एक फूल पडले. काय पडले? फुल. फूल. म्हणजे कर्म काय? सकर्म. बरोबर. आता कर्म कुठलं? फुल फुल काय पडले? फुल. फुल म्हणजे पुष्प. आता फुल हा फुलाचा संस्कृतमध्ये काय शब्द आहे त्याला? नपुंसकलिंग. पुष्प. पुष्पम. तर कुठलं लिंग आहे याचं? नपुंसकलिंग. त्यामुळे नपुंसकलिंग. त्यामुळे पतित. पुष्पम. त्यामुळे वाक्य तयार झालं. पुष्पम पतितम. बरोबर. नपुंसकलिंगी असलं की पतितम म्हणायचं काय सर? हो. पतित हा नपुंसक. पुल्लिंगी, पतितम नपुंसकलिंगी, पतिता. नपुंसक म्हणजे शेवटी म लिहायचं मग. बरोबर. ना आता या वाक्यामध्ये वृक्षावरून आहे सर. हो ना, येतोय मी तिथं. पण आता इथे हा कोणी पाडले आहे का काही? नाही. त्यामुळे इथे कर्ता या वाक्यात कर्ता नाहीच आहे, कर्मच आहे. फूल पडले. बरोबर. त्यामुळे इथे कर्त्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे ते तृतीयेत कोणी जाण्याचा प्रश्नच नाही. बरोबर. हा आता अकर्मक आहे. आता हा नाही अकर्मक नाहीये, सकर्मक आहे. पण कर्त्याची कर्ता असलाच पाहिजे असं नाही ना. पडलं असं आहे. सगळ्या वाक्यांना कर्ता असतोच असं नाही. समजलं ना? नाही म्हणून मग ही एक वृक्षात. बघा, एक लक्षात मग घ्या. आपण म्हणतो ना एक मिनिट सकर्मक. ऐका ना, एक लक्षात घ्या. जे सकर्मक वाक्य क्रियापद असतात ना, त्याला मुख्य ते क्रियापद कर्मावर चालतं. त्याला कर्ता असला तरी ठीक आहे, नसला तरी ठीक. जसं मी चहा प्यायला. कोणी चहा प्यायला? चहा प्यायला हे वाक्य पूर्ण आहे. बरोबर. पण नुसतं मी म्हटलं कारण ते सकर्मक असल्यामुळे चहा प्यायला, दूध प्यायला वगैरे वगैरे. पण तिथे तो, ती, राम, कृष्ण काही गरज असलं तरी ठीक आहे, नसलं तरी ठीक. पण आता गेला ह्या शब्दामध्ये कर्म नाहीये, त्यामुळे इथं कर्ता पाहिजेच. गेला म्हणजे काय गेला? नाही का? तर कोण गेला? कोणीतरी गेलाय, नाही का? कोणीतरी आलाय, कोणीतरी गेलाय. तर तिथं कर्ता असतोच. अकर्मक मध्ये कर्ता मस्त आहे, सकर्मक मध्ये कर्म मस्त आहे. हे लक्षात घ्या. तर त्यामुळे आता वृक्षावरून एक फूल पडले. पुष्पम पतितम. वाक्य पूर्ण झालं. आता कर्ता नाहीये तर नाहीये, काही गरज नाही आपल्याला. मग आता एकम पुष्प, एक फूल, तर एकम पुष्पम पतितम. कुठून पडले? झाडावरून. आता ही झाली पंचमी. पासून, नाही का? फ्रॉम. त्यामुळे पंचमी. वृक्षात. तसं रामात, देवात, तसं वृक्षात. बरोबर. तसं वृक्षात एकम पुष्पम
पठितम. बरोबर. समजलं हा वाक्य? तत्र तत्र समजलं. वृक्षात हा. पठित. आता आता सर आपण पुन्हा एकदा आठवण सांग. सकर्मात कर्ता जरुरी आहे. नाही, सकर्मक मध्ये कर्म जरुरी आहे. कर्म जरुरी. कर्म आणि कारण कर्ता कुठे जरुरी आहे? अकर्मक मध्ये, कारण तिथे कर्म पण नाहीये. कोणीतरी तर पाहिजे ना. नुसतंच क्रियापदाला काय जीव नाहीये त्याला काही. एक तर कर्म तरी पाहिजे किंवा कर्ता तरी पाहिजे. जर सकर्मक क्रियापद असेल तर कर्म आवश्यक, जर अकर्मक क्रियापद असेल तर कर्ता आवश्यक. करता आवश्यक. हा. आता सकर्मक मध्ये कर्ता असतो बऱ्याचदा नसतोय, आवश्यक नाही. पण अकर्मक मध्ये कर्म नाहीच आहे, असूच शकत नाही कर्म, म्हणूनच त्याला आपण अकर्मक. आणि पुन्हा एकदा सांगतो, कर्म सकर्मक की अकर्मक हे कसं ओळखायचं? क्रियापदाला प्रश्न विचारायचा, काय? कायचं उत्तर जर व्यवस्थित आलं तर ते सकर्मक, उत्तर नाही आलं व्यवस्थित तर ते अकर्मक. बरोबर. आणखी एक क्रियापदाला काय कोण हा प्रश्न विचारल्यावर कर्ता मिळेल नाही का? करता. हा, करणारा बरोबर. कोण, खाणारा कोण, म्हणजे बरोबर. कर्ता मिळेल ना? हा, विभक्तीचे ते नियम बरोबर. तुमच्या नाना अगदी कोण प्रश्न विचारायचा? ऐका ना, विभक्तीचे ते नियम तुमच्या डोक्यात अगदी पक्के पाहिजे. कर्ता कसा ओळखायचा? क्रियापदाला प्रश्न विचारायचा, कोण? जे उत्तर येईल तो नारा कर्ता. कोण? काय प्रश्न विचारला की जो उत्तर येईल ते कर्म. कर्म. हा. कर्म. कशाने विचारलं की तृतीया, ते साधन. हा, बरोबर. साधन म्हणजे उपकरण, त्याला करणकारक म्हणतात. हा. नंतर संप्रदान, कशासाठी म्हणजे चतुर्थी. कशाकरिता, कशासाठी, पासून पंचमी, पंचमी, चाचीचे षष्ठी, षष्ठी, आत, ईत, वर वगैरे वगैरे स्थानदर्शक असेल किंवा वेळदर्शक तय्यत, कालदर्शक तय्यत. असेल सप्तमी. हे डोक्यात तुमच्या अगदी पक्क पाहिजे. समजलं? ठीक आहे, जाऊ द्या. तो सध्या आपण क्रियापद विभक्तीने शिकवतो, पण विषय निघाला म्हणून सांगितलं. ठीक आहे, आता आपण 8वं वाक्य बघूया. गोपाल सुद्धा तेथे गेला. काय गेला? उत्तर येतं तेथे का काही? गेला. नाही, तेथे स्थान आहे. कायला नाही होतं. कायला उत्तर नाहीये, त्यामुळे अकर्मक आहे. नाही. हा, अकर्मक. त्यामुळे हा, मग आता इथे कर्ता कोण आहे? गोपाळ. 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 मग गोपालः गतः, हे वाक्य झालं पूर्ण. कर्ता आणि कर्म, कर्ता आणि क्रियापद. हा, आता सुद्धा म्हणून अपि आणि तेथे म्हणून तत्. पण गोपाल हा गतः म्हणजे गोपाल गेला, राम हा गतः, कृष्ण हा गतः, राधिका काय होईल? राधिका गता, भाग्यश्री गता, अपर्णा गता, असं म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणून सांगतो. स्त्रीलिंगी असेल तर काना घ्यायचा ना. गता. हा, बरोबर. काना घ्यायचा. आकारांत. आकारांत घ्यायचा. नाहीतर विसर्ग घ्यायचा. हा, बरं. सर गता हा का गता? गता गता. स्त्रीलिंगी असेल तर गता. हा, गता. माला सारखं गता असं. बरं. हो. कंदुकम चेंडू. हा, पण काय पुढे त्याला काय होईल? गतम. गतम नपुसकलिंगी असेल तर येणार ना, नपुंसकलिंगी. मोदकम भुक्तम, बरोबर आहे. मोदकम भुक्तम, बरोबर, अगदी बरोबर. मोदकम भुक्तम, बरोबर. मोदक गेला नाही, मोदक खाल्ला, असं. बरोबर, भुक्तम. हा, तो कोणी खाल्ला? त्यांनी खाल्ला. मग काय होईल? तेन मोदकम भुक्तम. पण आता जे 9वे वाक्य आहे ना, यात थोडी गंमत आहे. इथं काय भोजन केलंय सांगितलं नाहीये, त्यामुळे इथं भुक्तः झालेला आहे. म्हणजे तेन भुक्तः, इथं कर्म नाहीच आहे, पण म्हणून तो भुक्तः झालाय. कारण मोदकम, कारण माहिती नाही ना आपल्याला नपुसकलिंगी पदार्थ खाल्ला की स्त्रीलिंगी खाल्ला की पुल्लिंगी खाल्ला, म्हणून मग भुक्तः झाला असं. हा, समजलं? पण सर तिथं करतात त्याने, म्हणजे तो पुल्लिंगी आहे म्हणून भुक्त आलंय ना. पुल्लिंगी आलंय म्हणून भुक्तः आलेलं आहे, पण ते कर्त्यामुळे नाही आलं.